रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर बघू शकता इथे भाजी किती चविष्ट आणि किती छान अशी मस्त झालेली आहे. दिसायला सुद्धा एकच नंबर अशी भाजी झालेली आहे. दिसायलाच एवढी सुंदर आहे तर बघितलंच तोंडाला पाणी येणार एवढी छान अशी आपल्याली भाजी झालेली आहे. बटाटा चुरमा भाजी म्हणतात तिला. बटाटा चुरमा भाजी इथे आपल्याली तयार आहे. अशी भाजी जर बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याच्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. एकच नंबर अशी मस्त आपल्याली बटाटा चुरमा भाजी झालेली आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा चुरमा भाजी कशी बनवायची ते आपण बघूया. खायला पण एकच नंबर, दिसायला पण एकच नंबर, टेस्ट तर एकच नंबर झालेली आहे. तुम्ही हॉटेलला जायला विसरणार एवढी छान, अशी आपल्याली बटाटा चुरमा भाजी झालेली आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा चुरमा भाजी कशी बनवायची ते बघूया. आपल्याला 2 टोमॅटो 2 कांदे घ्यायचे. 7 ते 8 मी छोटे छोटे बटाटे घेतलेले, एकदम छोटे छोटे बटाटे आहेत. अशा पद्धतीने घरच्या वावरातले निघलेले बटाटे. आपल्याला बटाटे कट करून खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटो कट करून घेऊ. कांदा टोमॅटो कट करून घेतलेले आपल्याला न तळता आपल्याला कढईमध्ये उकडून घ्यायचे आहे. 2 टोमॅटो 2 कांदे, बाकीचा खडा मसाला घेतलेला आहे. पाणी घालून वाफळून घ्यायचं आहे फक्त. इथं अशा पद्धतीने बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बारीक थोडंसं ठेसून घ्यायचं खलबत्त्यामध्ये. तर अशा पद्धतीने ठेसून घेतलं लगेच पाण्यात घालून द्यायचं, म्हणजे पाण्यात छान मस्तपैकी ते भिजल्या जाईल आणि लाल पडणार नाही बटाटे. सगळे बटाटे आपण असेच ठेसून घेऊया. तरी तर सर्व आपण बटाटे ठेसून घेतलेले, तर थोडेफार असे बारीक तुकडे व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने सर्व आपण बटाटे ठेसून घेतलेले बघू शकता. आता आपण 2 ते 3 पाण्याने बटाटे छान स्वच्छ धुवून घेऊया. टोमॅटो कांदा छान उकडून झालेले आपण थंड करून घेऊया. इथे आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे. कढई गरम करून घेऊ. गॅस चालू केलेला आहे. हे मसाला जो आपण काढून घेतला, याचं जे पाणी उरलेलं ते आपल्याला मसाला दळायला घालून घ्यायचं. कढई छान गरम झालेली आहे. तेल घालून घ्यायचं आहे. बटाटे घालून घेऊ. एकदम अशा पद्धतीने बटाटे आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचे. छान परतून घेऊया. बटाटे परततात तोपर्यंत आपल्याला मसाला बारीक दळून घ्यायचा मिक्सरला. 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, 2 तेजपत्ते घेतलेले आहे. बारीक मसाला आपल्याला दळून घ्यायचा आहे. बटाट्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवून घेतलं होतं. बटाटे छान परतून झालेले आहे. गॅस कमी करूया. तर अशा पद्धतीने बटाट्याचा तुकडा होतोय बघू शकता. तरी ते तुकडा झाला बघा. हे बटाटा आपण आता काढून घेऊया. मसाला परतून घेऊ. बटाटा काढून घेतलेला आहे. कढई छान गरम आहे. तेल घालून घेऊया. जिरे घालून घेऊया 1 चमचा. मसाला छान बारीक झालेला आहे. जिरे पण छान तडतडलेले आहेत. आपण मसाला घालून घेऊया. छान मसाला परतून घेऊया. याच्यामध्ये आपण लगेच बाकीचे मसाले घालून घ्यायचे. लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ मसाला, तुमचे जे आवडते मसाले ते तुम्ही घालून घ्यायचे. हळद पावडर 1 छोटा चमचा. लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याला 1 छोटा चमचा घालायचे. बाकीचे खडे मसाले घातलेले त्याच्यामुळं लाल मिरची पावडरसुद्धा कमीच वापरायची, नाही तर जास्त चरचरीत होऊन जाईल भाजी. कमी माणसांची असेल तर, जास्त माणसांची असेल तर काय हरकत नाही, जास्त 1 चमचा घातलायला. थोडासा हिंग घालून घेऊया. थोडासा एव्हरेस्ट मसाला घालून घ्यायचा आहे. मीठ मसाला म्हणता, मटण मसालासुद्धा म्हणतात त्याला. छान मिक्स करून घेऊया मसाले. कस्तुरी मेथी घेतली हातावरती, चुरगळून घालून घेऊया. हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. इथे मी थोडासा एसूर घेतलेला आहे. 2 चमचे आपल्याला घालून घ्यायचा आहे. 1 चमचा घालून घ्यायचा आहे. भाजी तुम्हाला किती करायची किती नाही त्यानुसार इथं 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं. आता मी इथे हा एसूर बनवून ठेवलेला आहे, तर मी एसूरच घालून घेणार आहे. याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, तांदूळ आणि बाजरी 1 चमचा आपण एसूर घालून घेतलेला आहे.
छान परतून घेऊया. भाजलेलं आहे ते सर्व, त्याच्यामुळे ते काही जास्त तेलात घालायची गरज नाही. इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे, पाणी घालून घेऊया. गरम पाण्याचा वापर करायचा भाजीला, म्हणजे भाजी पटकन शिजल्या जाते. आता माझा मसाला अजून परतून नाही झाला, पण मला थोडंसं पाण्याची गरज वाटली. छान मसाला आपण शिजून घेऊया. गॅस कमी करून आपल्याला बटाटे घालून घ्यायचे, म्हणजे भाजीला छान मस्त तेल सुटणार आहे. तर यावेळेस साईडने असं तेल सुटायला लागलेलं आहे. आपण बटाटे घालून घेऊया, छान मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आहे इथे. थोडंसं पाणी घेतलं आहे मी, पाणी घालून घेऊया. गरम पाण्याचाच वापर करायचा, गार पाण्याचा वापर करायचा नाही. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता भाजी तुम्हाला किती घट्ट किती पातळ करायची त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. मीठ घेतलेलं आहे इथे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडासा गूळ घेतलेला आहे इथे, उगीच थोडासा घेतलेला आहे. आपण टमॅटो घालतो ना, त्याच्यासाठी थोडासा गूळसुद्धा पाहिजे, तर इथे थोडासा गूळ घालून घेतला आहे. तर इथे आपल्याला छान अशी मस्त भाजी झालेली आहे. बघू शकता छान मस्त तेल सुटलेलं आहे. तर तुम्हाला आजच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा. तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. तर खूप छान अशी आपल्यावाली इथे बटाटा भाजी झालेली आहे. बटाटा चुरमा म्हटलं जातं याला, बटाटा चुरमा भाजी झालेली आहे. तर कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे. खूप छान. याच्यासोबत तुम्ही जर पराठा बनवला किंवा नानसोबत जरी खाल्ला तरी पण एकच नंबर लागणार. एवढी छान अशी आपल्याला भाजी झालेली आहे. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला ही बटाटा म्हणून भाजी अजिबात लागणार नाही. त्यापेक्षा पण खूप छान, तुम्ही जशी पनीरची भाजी खाता ना अशी भाजी लागणार. खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त भाजी लागणार. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि अशा पद्धतीने भाज्या नक्की बनवून बघा. लोक हॉटेलला जायचं थांबणार, घरीच भाज्या खाणार. धन्यवाद.